ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिव स्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव वंदे श्रीमद्राम सद्गुरुति शांति शीतया श्लेष्ठं कामादि राक्षसारी भोजरधो ततो बोध सेतु करम ओम तत्सत प्रब्रह्मणे नमः. सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून शंकराचार्यांना वंदन करून लिंगाक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. ओम नमः शिवाय. काल आपण पान नंबर 41 वर पूर्ण केलेला आहे. आज आपल्याला 42 पान नंबर बघायचा आहे. थोडंसं सिंहावलोकन घेऊ आपण कालचं. तर काल आपण काही लक्षणा बघितल्या. तर लक्षणा पाठ करायला पाहिजे. आपण जे मृत्यू काय, जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, देहाचे 6 विकार कोणते, ही 6 विकार शब्द आला की मी तुम्हाला विचारणार विकार कोणते, म्हणून पाठ करून ठेवायचं. आता आपण 4 दिवसाखाली विकार बघितले होते, काल कोणाला सांगता आले नाहीत विकार. तर असं करायचं नाही, विसरून जायचं नाही, लक्षात ठेवायचं. आज सुद्धा आपण एक वेळेस ह्याची आवृत्ती घेऊ आणि पुढे जाऊ. तर आता विकार किती आणि कोणते. ओम नमः शिवाय. आणि सगळ्यांनी सांगा म्हणजे पाठ होते. ओम नमः शिवाय. हा, एक जण बोला. हा. ओम नमः शिवाय. देहाचे विकार 6 आहेत. एक जायते म्हणजे जन्मतो, 2 असते म्हणजे असतो, 3 वृद्धते म्हणजे वाढतो, 4 विपरिणमते म्हणजे तरुण होतो, 5 अपक्षीयते म्हणजे म्हातारा होतो, विनश्यायते म्हणजे नाश होतो. ओम नमः शिवाय. वंदन तुझ्या चरणाला. बरोबर आहे. ओम नमः शिवाय सांगून बघा अजून कुठे. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला साष्टांग दंडवत. काल पण मला येत होते ताई, पण ते लेकरू रडायला, ती पाहुणे आले त्याच्यावर मला काही सांगता येईल मी. ओम नमः शिवाय ताई. प्रपंच आहे आपला, करीत करीत करायचं आपल्याला. ओम नमः शिवाय ताई. देहाचे 6 विकार आहेत ताई. ओम नमः शिवाय. जायते म्हणजे जन्मतो, अस्ति म्हणजे असतो, वर्धनतो म्हणजे वाढतो, विपरिणमते म्हणजे तरुण होतो, अपक्षीयते म्हणजे म्हातारा होतो, आणि विनश्यती म्हणजे मरण आणि नाश होतो. ओम नमः शिवाय ताई. तुमच्या चरणाला साष्टांग दंडवत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हा बोला. माझा आवाज हो येतोय आवाज. बोला. ओम नमः शिवाय. स्थूल देहाचे 6 विकार आहेत. नंबर 1 जायते म्हणजे जन्म होणे, अस्ति म्हणजे असतो, वर्धनते म्हणजे वाढतो, 4 विपरिणमते म्हणजे तरुण होतो, 5 अपक्षीयते म्हणजे म्हातारा होतो, 6 विनश्यती म्हणजे नाश होतो, मरतो. असे 6 विकार आहेत. ओम नमः शिवाय. मंगळताई स्वामी बोला. सगळ्यांना पाठ झालं पाहिजे. ओम नमः शिवाय. देहाचे 6 विकार आहेत. एक जायते म्हणजे जन्मतो, म्हणजे असतो, आणि
म्हणजे मध्ये तरुण होतो. आणि देहात अपक्षय म्हणजे म्हातारा होतो आणि शेती म्हणजे नाश मरण पावतो. ओम नमः शिवाय. पुन्हा नीट सांगा ताई. सुट म्हणजे तुमच्या मोबाईलचा आवाजच नीट ओळखू येत नाही. सांगा अजून एकदा. बरोबर. ऐकायला आलं नाही. शांत थोडं चालतंय. स्थिरतेनं सांगा. हां हा हां. बरोबर. म्हणजे होतो. म्हणजे असतो. वर्धंती म्हणजे वाढतो. विकसित म्हणजे तरुण. हो. विपरिणमते. ओम नमः शिवाय. आलं. विपरिणमते. विपरिणमते. असं आहे का? हां विपरिणमते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वंदन तुम्हाला. ओम नमः शिवाय. आले लक्षात सगळ्यांच्या. ओम नमः शिवाय. हां ओम नमः शिवाय. बोला. देहाचे 6 विकार आहेत. जायते म्हणजे जन्म होणे, अस्ति म्हणजे असतो, वर्धंती म्हणजे वाढतो, विपरिणमते म्हणजे तरुण होतो, अपेक्षीयते म्हणजे म्हातारा होतो, विनशती म्हणजे नाश होतो. हे कशाचे विकार आहेत? कशाचे विकार? ही देहाचे 6 विकार आहेत. 10 देहाचे विकार. देहाचे. आत्म्याचे आहेत का नाही? आत्म्याला हे विकार नाही. आत्म्याला विकार नाहीत. निर्विकार आहे आत्मा. आत्म्याला विकार नाही. निर्विकार आत्मा आहे. आत्म्याचं ओम नमः शिवाय. हां ओम नमः शिवाय. बोला. सांगू का? हो सांगा. देहाचे 6 विकार आहेत. जायते म्हणजे जन्मतो, अस्ति म्हणजे असतो, वर्धती म्हणजे वाढतो, विपरीतमते म्हणजे विपरीतमते म्हणजे तरुण होतो, अक्षीयते म्हणजे म्हातारा होतो, विनश्यते म्हणजे नाश होतो. ओम नमः शिवाय. हे देहाचे 6 विकार आहेत आणि ही विकार आत्म्याला नाहीत. आत्मा हा निर्विकार आहे. आत्म्याला ह्याच्यातला एकही विकार नाही. आत्मा जन्माला तेव्हा सुद्धा तेवढाच आहे. ज्योतिस्वरूप, वाढत नाही, तरुण होत नाही, म्हातारा होत नाही आणि त्याचा नाशही होत नाही. असा हा निर्विकार निरंजन आत्मा आहे. आता देह नाश होतो. विनश्यते विकार हा देहाला लागतो. विनश्यते म्हणजे काय होतो? विनश्यते विकार कसा? हां सांगा की. ओम नमः शिवाय. सांगू? हां विनश्यती म्हणजे नाश पावतो, मरण पावतो. हा देह नाश पावतो, मरण पावतात. हां देह नाश होतो. विनश्यती म्हणजे नाश होतो त्याचा. हां नाश होतो म्हणजे काय होतं नेमकं? नाश होतो म्हणजे स्थूल सूक्ष्म देह सोडून जातात आणि आपले जे ब्रह्म आहे आपल्या ह्याच्यात ते निघून जातं सगळं. ओम नमः शिवाय. दुसरं कोणी सांगता का काय होतं? मरण म्हणजे काय? मरण कशाला म्हणा? ओम नमः शिवाय. हां ओम नमः. ओम नमः शिवाय. मरण म्हणजे मृत्यू म्हणजे काय? स्थूल देह आणि सूक्ष्म देह त्या दोघांचा वियोग म्हणजे मृत्यू. अगदी बरोबर. ओम नमः शिवाय. स्थूल देह आणि सूक्ष्म देहाचा वियोग म्हणजे मृत्यू. कोणी उघडलं होतं म्यूट? बोला. कुणाला बोलायचं? मी उघडलं होतं, सांगितलं आता राहू दे. सांगा की. सांगा, पाठ होते पण सांगा. मरण म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्म देहाचा वियोग म्हणजे मृत्यू हे सांगणार. वियोग म्हणजे मृत्यू. ओम नमः शिवाय. जन्म कशाला म्हणावं सांगा आता तुम्ही. ओम नमः शिवाय. हां नमः शिवाय. ओम नमः शिवाय. स्थूल देह आणि सूक्ष्म देह यांचा संयोग म्हणजे जन्म. हां संयोग म्हणजे जन्म. आणि स्थूल देह आणि सूक्ष्म देह यांचा संयोग म्हणजे जन्म. ओम नमः शिवाय. हो बरोबर आहे. बरोबर आलं.
आणि मृत्यू म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्म देह यांचा वियोग. वियोग म्हणजे मृत्यू. आता जन्म वियोग म्हणजे मृत्यू, हो, आपण हे जन्म मृत्यूच्या तडाख्यात सापडलेलो आहोत. का सापडलो? तर आपण आपल्या स्वरूपाची ओळख करून घेतली नाही म्हणून सापडलो. आपण कोण आहेत, आपला आत्मा कसा आहे ह्याची आपण ओळख करून घेतलेली नाही. आत्म्याचं लक्षण सांगा कोणीतरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हं. ओम नमः शिवाय. आत्मा म्हणजे नखशिखांत भरलेल्या चैतन्याला आत्मा असे म्हणतात. कुठं भरलं चैतन्य? कुठं भरलेलं चैतन्याला? देहात ती विसरायचं नाही. चैतन्य सगळं देहामध्ये नखशिखांत भरलेल्या चैतन्याला आत्मा असं म्हणतात. जीव कशाला म्हणावं? आत्मा झालं, आता जीव, जीव कशाला म्हणतात? जीव कुटस्थ. बोला. ओम नमः शिवाय. हा, बोला. ओम नमः शिवाय. हो, सांगा. कुटस्थ चैतन्य अंतकरणात पडलेल्या कुटस्थ चैतन्याला चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब याला जीव असे म्हणतात. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला साष्टांग. ओम नमः शिवाय. सांगा मंगेताई, अवच्छेदक टाकून सांगा. ओम नमः शिवाय. जीव कशाला म्हणावे? नंबर 1 कुटस्थ चैतन्य. नंबर 2 अंतकरण. नंबर 3 कुटस्थ चैतन्याचे अंतकरणात पडलेले प्रतिबिंब त्याला जीव असे म्हणावे. असं म्हणावं. ओम नमः शिवाय. आता झालं. आता पान नंबर 42 वाचा. ओम नमः शिवाय. श्लोक आहे पान नंबर 42 वर. ओम नमः शिवाय. वाचा. तुमच्या साष्टांग दंडवत. जातो बालो युवा वृद्धो मृत्यो जात पुनस्तथा बभ्रमीशेष संसारी घटियंत्र समो वशः. अर्थ. हा ज्ञानी जीव संसार चक्रावर घटियंत्राप्रमाणे म्हणजे ज्याप्रमाणे विहिरीवरील रहाट गाडग्याची माळ एकसारखी खाली जाते वर येते, खाली जाते वर येते, तसा किंवा ज्याप्रमाणे कुंभाराचे चाक अथवा घाण्याचा बैल ही एकसारखी फिरत असतात, त्याच्याप्रमाणे परवश होऊन थकून जन्म घेतो, बालक होतो, तरुण होतो, वृद्ध होतो व शेवटी मरतो. नंतर फिरून तो जन्म घेतो आणि पूर्ववत अज्ञानाने स्वस्वरूप विसरून जाऊन जन्म मरण रूप रहाट गाडग्याचे फेरे मार मारून महायातना भोगतो. या प्रकाराने वर्णिलेल्या चौऱ्याऐंशी लक्ष योनीतली दुःखे ऐकून शिष्याच्या मनात अत्यंत भय उत्पन्न झाले आणि या आपल्या दुःखाचा कोणत्या रीतीने परिहार होईल अशी त्यात काळजी उत्पन्न झाली. नंतर एकाएकी स्मरण झाल्यामुळे सद्गुरूला शरण जाऊन जन्ममरणामध्ये दुःखापासून निवृत्त होण्यासंबंधाचे प्रश्न त्यांनी त्यास विचारले. अशा प्रकाराचे दुसऱ्याच वाईट क्रमशः निरूपण केले आहे. ओम नमः शिवाय. नाही, ओम नमः शिवाय. जातो बालो युवा वृद्धो मृतो जातः पुनस्तथा. ओम नमः शिवाय. सुनंदाताई म्यूट करा. ओम नमः शिवाय. म्यूट करा. ओम नमः शिवाय. सुनंदाताई म्यूट करा. ओम नमः शिवाय. म्यूट सुरेश सुनंदा. जातो बालो युवा वृद्धो मृतो जात पुनस्तथा बिभ्रमीशते संसारे घटियंत्र समो वशः. हा अज्ञानी जीव
अज्ञानी कशाला म्हणावं? अज्ञान कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. आई तुमच्या चरणाला वंदन. अज्ञान म्हणजे माझं मलाच काही कळत नाही. अज्ञान ओम नमः. म्हणजे माझं मला काही कळत नाही. हा अज्ञानी जीव कुटस्थ चैतन्य अंतकरणात पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, त्याला जीव असं म्हणावं. मग अज्ञानी जीव संसार चक्रावर घटयंत्राप्रमाणे म्हणजे ज्याप्रमाणे विहिरीवरील रहाटगाडग्याची माळ एकसारखी खालीवर जाते. आता संसार इथं अवच्छेदक पाडलेले आहेत. संसार चक्रावर घटयंत्राप्रमाणे म्हणजे ज्याप्रमाणे विहिरीवरील रहाटगाडग्याची माळ एकसारखी खालीवरी जाते, वर येते, खाली जाते, वर येते, तसं किंवा ज्याप्रमाणे कुंभाराचं चाक अथवा घण्याचा बैल एकसारखे फिरत असतात. इथं किती दृष्टांत दिले तर त्याचे अवच्छेदक पाडलेले आहेत. नंबर 1, संसार चक्रावर घटयंत्राप्रमाणे. इतर एक आकडा टाका. संसार चक्रावर घटयंत्राप्रमाणे म्हणजेच ज्याप्रमाणे विहिरीतील इथपर्यंत एक आकडा. रहाटगाडग्याची माळ एकसारखी खालीवर जाते. वर तेथे असा किंवा खालीवर जाते, येते जाते, वर येते तसा किंवा ज्याप्रमाणे. इथपर्यंत 2 आकडा झाला. कुंभाराचे चाक अथवा इथपर्यंत 3 आकडा पूर्ण. 4था आकडा घण्याचा बैल किंवा एकसारखी फिरत असतात. आता इथं काय सांगितलं? आपलं ही जन्ममरणाचं चक्र कसं आहे असं सांगितलेलं आहे. आपण किती जन्म घेतले? एका ठिकाणी तर असं सांगितलेलं आहे की पृथ्वीचा चुरा करून त्याचे बारीक बारीक कण जेवढे केले तेवढे आपण जन्म घेतले. जेवढे कण होतील तेवढे जन्म घेतलेले आहेत ह्या जीवानं. आकडे किती टाकायचे सांगा? 4 अवच्छेदक आहेत इथं. संसार चक्रावर घटयंत्राप्रमाणे म्हणजेच ज्याप्रमाणे विहिरीवरील घटयंत्राप्रमाणे. पुन्हा दुसरं, ज्याप्रमाणे विहिरीवरील रहाटगाडग्याची माळ. 4 दृष्टांत 4 दिले ते 4 अवच्छेदक आहेत, नाही टाकले तरी चालतील असं समजून घ्या. तर संसार चक्रवर घटयंत्राप्रमाणे. आता घटयंत्र इथं कशाला म्हटलं? आता घड्याळ असतं बघा, आणि घड्याळातलं ती जी काटा फिरतो ती किती वेळ फिरतो? त्याचं मोजमाप आहे का त्या काट्याचं? सारखा फिरायलेला आहे तो काटा. 12 वर जातो, 1 वर जातो, 2 वर, पुन्हा 12 वर येतो, पुन्हा 1, 2, पुन्हा 12 वर येतो. जसं ही घड्याळाचं जी काटा फिरत राहतो एकसारखा, तसंच आपलं जन्ममरणाचं चक्र सुरू आहे. ही एक दृष्टांत दिला घड्याळाचा. कितीदा जन्म घेतला ह्याचा अंतच नाही आपल्या. एक योनी कोटी कोटी फेरा. किती वेळेस घेतला? एका योनीत कोटी वेळेस जन्म घेतला. मग किती दिवस झाला आपण ही फिरत आहोत? असं भरकटलेलं किती दिवस झाला आपण आहोत? किती वर्ष झालं? किती काळ गेला? फक्त आता आपल्याला थोडं जागं झालं बघा. इकडं आलो तेव्हा जागं झालोत आता. म्हणून संसार चक्रावर घटयंत्राप्रमाणे ही एक पहिला. म्हणजेच ज्याप्रमाणे विहिरीवरील रहाटगाडग्याची माळ. आता पहिलं काय होतं? रहाट होते बघा, आडावर पाणी काढायचे. आताच्या लोकाला समजायचं नाही, पण आपल्याला समजतं, आपण बघितलेलं आहे. जसं त्या रहाटावरून मधी घागर सोडायची किंवा पवरा सोडायचा, आणि पुन्हा वरी घ्यायचा, पुन्हा मधी सोडायचा, पुन्हा वरी घ्यायचा. तिथं तशीच ती दोरी बांधलेली असायची. कितीतरी वेळ तो पवरा मधी जायचा, वरी यायचा, मधी जायचा, वरी यायचा. ज्याप्रमाणे
ही राट गाडग्याची माळ सारखी वर खाली करते, तसंच आपण सुद्धा जन्ममरण च्या फेऱ्यामध्ये अडकलेलो आहोत. खाली जाते वर येते, खाली जाते वर येते तसा. किंवा ज्याप्रमाणे कुंभाराचं चाक जे असतं, मडके घडवताना कुंभाराचं चाक मडके घडवत असताना एक सारखं फिरतं आणि त्या चाकावरच कुंभार काय करतो, त्या मडक्याला आकार देतो. मग ते चाक किती वेळ फिरले ह्याची गणती असते का हो? गणती नसते, ते सारखं फिरत असतं. आणखीन एक सांगितलं, घण्याचा बैल एकसारखं फिरत असतात. आता घण्याला लावलेला बैल तेलाचा घणा आहे आणि तेल काढायचंय आणि बैल त्या घण्याला जुंपला. गोल 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 किती वेळ फिरतो ते, त्याला अंत नाही. रोज उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तो त्या घण्याच्या भोवतालीच फिरत असतो. त्याला काही जरी वाटलं तरी तो परावश होऊन फिरतो बघा. स्वतःचा वश त्याच्यावर नसतो, त्याचं सगळं दुसऱ्याच्या स्वाधीन आहे. आणि मी किती थकून जातो तो फिरून फिरून फिरून. तसं जन्म घेतो, आपण सुद्धा तसंच करत आहोत. आता इथं पहिला दृष्टांत कोणता दिला हो? ओम नमः शिवाय. इथं 4 दृष्टांत दिलेले आहेत. पहिला दृष्टांत समजला का? व्यवस्थित सांगा. ओम नमः शिवाय. हां पहिलं दृष्टांत संसार चक्रावर घटयंत्राप्रमाणे, म्हणजे पहिला झाला हां कसं? हा अज्ञानी जीव ओम नमः शिवाय. घटयंत्राप्रमाणे म्हणजे कसं, तेवढं सांगा. घड्याप्रमाणे घड्याची सारखी फिरत राहते, हां हां त्याप्रमाणे सारखी काठी फिरत राहते. तसं आपण पुनर्जन्म पुनर्जन्म हे असं सारखं फिरत राहतो. हां. दुसरं किंवा ते विहिरीवर ते घाटघाट घालतं ना, ते पोहराचं बांधलेलं असं त्याला, ते आपण खाली सोडतो, पुन्हा बोर वरती घेतो, पुन्हा सोडतो, पुन्हा वरती घेतो, ते जसं फिरत राहतं त्याप्रमाणे. हां दुसरं खालीवर चालेल, जसं आपण पण तसंच फिरत राहतो. किंवा तिसरं, ज्याप्रमाणे कुंभाराचं चाक कसं सारखी फिरत राहते, त्याच्यावरती मडकी टाकायचं सारखी फिरत राहतात, तसं आपण पुन्हा जन्म मरण असं आपले फेरे चालूच आहेत. आणि चौथं, घाण्याचा बैल एकसारखा फिरत असतो. आता घाण्याला लावलेलं बैल ते काही नुसतंच फिरत राहतं सारखं, ते चौथं झालं. ओम नमः शिवाय. बरोबर आलं, अगदी बरोबर आलं. हो, ओम नमः शिवाय. दुसरं सांगा कुणी, 4ही दृष्टांत सांगा. समजले ती सांगा. हां बोला. सांगू हो बोला सांगा. हा अज्ञानी जीव कसा संसार चक्राच्या ह्याच्यामध्ये कसा फिरतो यंत्राच्या, तर त्याचा दृष्टांत संसार चक्रावर घटयंत्राप्रमाणे, म्हणजे ज्याप्रमाणे विहिरीवरील राटगाडग्याची माळ एकसारखी खाली जाते वर येते, खाली जाते वर येते, त्याप्रमाणे पहिला झाला. किंवा ज्याप्रमाणे कुंभाराचे चाक अथवा घाण्याचा बैल हे एकसारखे फिरत असतात, त्याप्रमाणे. काय त्याप्रमाणे? तसं काय आपण जन्म मरण त्याप्रमाणे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये संसार चक्राच्या फेऱ्यामध्ये अडकतो. तसेच्या जीवनामध्ये येणे जाणे, लहान होणे, तरुण होणे, हे व्रत पुढे समजा. हे सारखं आपण असं फिरत आहोत. मग आता ह्याच्यातून बाहेर निघायचंय आपल्याला, आणि बाहेर निघण्यासाठी हा अट्टास आहे सगळा. ही खूप अनादी काळापासून आपण हे सुरू आहे आपलं राटगाडगीची ही माळ. परवश होऊन आपल्याला बाहेर तिथं जरी निघावं वाटलं तरी निघता येत नाही. आता ह्या बैलाला घण्याला जुंपलेले, त्याला सारखं फिरावं वाटतं का हो? त्याला कंटाळा येत नाही का? त्याला नको वाटत नाही का? परंतु तो परवश. ओम नमः शिवाय.
म्यूट करा का की बोलायचं आहे का काही? हं? म्यूट करा. त्याच्या स्वतःच्या स्वाधीन काहीच नाही तिथं आणि तसं आपल्यासुद्धा स्वाधीन काहीच नाही बघा. कुण्या जन्माला जायचं, कुठं जायचं काहीसुद्धा स्वाधीन नाही. परवश होऊन थकून आपण सुद्धा काय करतो? जन्म घेतो. गर्भावासाचं दुःख सहन करतो, जन्माचं दुःख सहन करतो, जन्म घेतो, पुन्हा वाढतो, तरुण होतो, म्हातारा होतो आणि मरून जातो. म्हणजे सूक्ष्मदेह आणि तो जो सूक्ष्मदेह आणि स्थूल देह, ज्या स्थूल देहामध्ये तो सूक्ष्मदेह आहे, जीव आहे, तो वेगळं वेगळं होतो. सूक्ष्मदेह इथंच पडतो, त्याचं दहन दफन केलं जातं आणि हा जो स्थूल देह इथंच पडतो, त्याचं दहन किंवा दफन केलं जातं. सूक्ष्म देह मात्र तिथून पुन्हा दुसऱ्या योनीमध्ये जातो, तिथं तेच दुःख भोगतो. गर्भवासाचं दुःख, जन्माचं दुःख भोगून पुन्हा बालक होऊन वाढतो, तरुण होतो, पुन्हा म्हातारा होतो आणि पुन्हा मरतो. ही गोल 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 चक्र एवढं फिरत अनादी काळापासून फिरत आलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. नंतर फिरून तो जन्म घेतो आणि पूर्ववत अज्ञानाने स्वस्वरूप विसरून जातो. एवढा त्रास कशामुळे होऊ लागलेला आहे? तर त्याचं एकच कारण अज्ञान, अंधत्व. त्या दृष्टांतामध्ये आंधळा होता आणि इथं आपण सुद्धा आंधळेच आहेत. ज्ञानरूपी डोळा आपल्याला नाही म्हणून आपण इथं आंधळे आहोत आणि आपल्या स्वस्वरूप विसरून गेलो आणि ह्याच गुन्ह्याची शिक्षा आपल्याला अनादिकालापासून होत आहे. जन्म मरण रूप रहाटगाडग्याचे फेरे मार मारून महायातना भोगतो. किती यातना आहेत आपण बघितल्या. 84 लक्ष योनीमध्ये त्या गाढव घोडा, जेव्हा आपण आपला हा सूक्ष्म देह त्या योनीमध्ये जातो तेव्हा तिथं किती यातना आहेत. या प्रकाराने वर्णिलेल्या 84 लक्ष योनीतली दुःखे ऐकून, ही 84 लक्ष योनीतली दुःखे शिष्यानं सुद्धा ऐकले आणि बघितले सुद्धा. आपण सुद्धा ती ऐकायचे, इथला ग्रंथातलं ऐकायचे आणि अनुभवानं बघायचे. अनुभव घेतल्याशिवाय त्याचा परिचय येत नाही. विचार करायचा आहे आपल्याला. आपण जर त्या योनीत गेलो तर आपल्याला किती त्रास होईल. मग आपल्याला आता त्या योनीत जायचंय का नाही ह्याचा विचार करायचा आहे. अखंड विचारात राहायचंय. त्या आपण लक्ष देऊन बघायचं बघा. जीवनामध्ये जे समोर दृश्य दिसतंय त्याच्याकडे बारकाईचं बघत राहिलो आपण तर नक्की आपण बाजूला निघू. ह्याच्यापासून बाजूला निघाल्याशिवाय आपण राहत नाही. मोठा पाऊस आला एके दिवशी, दारामध्ये कुत्रा आलं आणि आमची सुनबाई कुत्र्याला काठीनं मारू लागली. मला वाटू लागलं ह्या जर येवणीत आपण गेलो तर आपलीसुद्धा हीच अवस्था आहे. प्रत्येक वेळी तसंच बघायचं. मुंगीचा सुद्धा आपण जन्माला गेलेलो आहेत बघा. जेव्हा मुंग्या मारताना सुद्धा आपली म्हणजे तीच अवस्था होणार आहे. जर आपण आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान करून नाही घेतलं तर आपल्याला हे दुःखे आपल्या शिरावर आहेत. गाढव दारात आलं तर आपण काठीनं मारतो, त्याला दारात थांबू सुद्धा देत नाही. त्या जन्माला जाऊ तेव्हा किती त्रास आहे. साप दिसू द्या, किती लोक येतात त्याला, नुसतं दृष्टीच पडला तर त्याचा काहीच गुन्हा नाही, काहीच त्याची चूक नाही, तरीसुद्धा त्याला ते दुःख भोगावं लागतं. म्हणून आपण कोणत्या मांजराला घरात येऊ देत नाही, कुत्र्याला घरात येऊ देत नाही, सापाला घरात येऊ देत नाही, उंदरं घराला येऊ देत नाही. मग ह्या सगळ्या जी योनी आहेत ह्याच्यामध्ये जर आपण गेलो तर किती त्रास आहे हे अखंड विचार करायचा समोर. नाहीतर दुसरा विचार, प्रपंचाचा विचार करणं म्हणजेच कसं म्हशीच्या शिंगातून उडी मारल्यासारखं आहे. म्हशीच्या शिंगातून उडी मारण्यासारखं आहे. म्हणून आपला आपण विचार करायचा. अहंता ममता जी आहे
ती बंधनात पाडते आपल्याला. मग अहंता ममता बंधनात पाडते म्हणून ह्या मुलावर, ह्या घरच्या लोकांवर प्रेम करायचं नाही का? तर तसं नाही बरं का. प्रेम करायचं. प्रेम जर नाही केलं तर आपल्याला घरात राहू देतील का हो हे लोक? तुझं आम्ही कुणी नाही, आम्ही तुझं कुणी नाही, तू आमचं कुणी नाही, घराच्या बाहेर हो म्हणतील. म्हणून प्रेम करावं लागतं. प्रेम करायचं, पण आसक्ती ठेवायची नाही. आपल्याला जर ह्या बंधनातून निष्ठायचे, सुटायचे, तर इथं आपण आलो आहोत, तर इथं प्रेम करायचं. आपण हे ग्रंथ शिकायलो आणि प्रेम करू नका, हे आपले कुणीच नाहीत असं जर म्हणलं आणि आपण त्यांच्यावर कसलंच प्रेम करीना गेलो किंवा त्यांचं काम करीना गेलो, तर आपल्याला घरात राहू देणार नाहीत. तर म्हणून प्रेम करायचं, पण आसक्ती ठेवायची नाही. आता प्रेम म्हणजे काय, आसक्ती म्हणजे काय, ही सुद्धा कळावं लागतं आपल्याला. आपण आसक्तीलाच प्रेम म्हणतो बघा, पण प्रेम वेगळं आणि आसक्ती वेगळी. आसक्ती म्हणजे आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो माणूस आपल्यापासून दूर गेल्यानंतर आपल्याला तळमळ वाटते, रडू येतं, त्रास होतो, त्याला आसक्ती असं म्हणतात. आपण प्रेम तर करावं, पण दूर गेलं तरी सुद्धा आसक्त राहू नये. जसं बघा, आता आपण एक दृष्टांत, डॉक्टर असतात. आता ही डॉक्टर लोक, पेशंट जर गेला तर किती त्या पेशंटला, सिरियस पेशंट आहेत, वाचवण्याचा अतोनात प्रयत्न करतात बघा. जेवढे प्रयत्न त्यांना करता येतील तेवढे प्रयत्न ते करतात पेशंटला वाचवण्याचा. पण जर पेशंट दगावला तर त्या डॉक्टरवर परिणाम होतो का हो? ओम नमः शिवाय बोला. ओम नमः शिवाय. डॉक्टर रडतो का? हां, किती वाचवण्याचा किती प्रयत्न केला त्यानं, केला का नाही? मग आपण तर काहीच केलं नाही वाचवण्याचा प्रयत्न, त्यानंच केला सगळा प्रयत्न वाचवण्याचा. तर पण दुःख कुणाला झालं? दुःख आपल्याला झालं, त्याला नाही. हां, मग अशा प्रकारे आपण प्रेम तर करावं, पण आसक्ती नको आहे. आसक्ती ठेवली की दुःखच होते. डॉक्टरासारखं सगळे कर्तव्य करायचे जीवनातले, कर्तव्यापासून पळायचं नाही. शास्त्रानं सांगितलंय कर्तव्याचे करावे, कर्तव्याचं सगळं करा म्हणून सांगितलं. प्रारब्धाचे भोगावे. जी प्रारब्धाला आलंय सुख दुःख, ते सगळं आपल्याला भोगायचे, तिथून पळायचं नाही दूर. प्रारब्ध आलं म्हणून रडत पण बसायचं नाही. आपल्याला बरेच आपल्या लोकांना बघा, भजनं येतात, गाणे येतात, काय काय लोकांना येत नाहीत गाणे, पण एक गाणं सगळ्यालाच येतं बघा, रडगाणं. प्रपंचातलं रडगाणं प्रत्येक माणूस गातो, पण ती रडगाणं आपल्याला गायचंच नाही. गायचं तर अभंग गायचे. कारण ही प्रारब्धाचे, आणि प्रारब्ध भोगल्याशिवाय ही ध्येय सुटत नाही. ही परिपक्व झालेले आपले कर्म आहेत, पिकलेला आंबा ही, आणि ह्याचा भोग आपल्याला तो देऊनच जाणार आहे. परिपक्व झालेले आपलेच हे कर्म प्रारब्ध रूपानं आपल्यासमोर उभे आहेत आणि ते आपल्याला भोगायचे. म्हणून काय सांगितलं? प्रारब्धाचे भोगावे, कर्तव्याचे करावे. कर्तव्यापासून पळू नये, प्रारब्धापासून दूर जाऊ नये, पण अपराधाचे मात्र टाकावे. अपराधाचं टाकून द्यावं, अपराध होऊ देऊ नये ह्याची दक्षता घ्यावी. अशा प्रकारे प्रपंचात राहताना सुद्धा प्रेम तर करा, परंतु आसक्ती ठेवू नका, म्हणजे आपण मुक्त हो, दुसरं काहीच नाही. अंतकरणामध्ये हे माझे नाहीत म्हणायचं, पण वरून नाटक करायचं माझेच आहेत म्हणून, आपल्याला इथं राहायचं आहे म्हणून. पण अंतकरणाचा निर्धार झाला पाहिजे की हे माझं कुणीच नाही, माझं कोण आहे तर देव माझा, मी देवाचा, ह्याच्याशिवाय माझं दुसरं कोणी नाही. आणि खरंच तसं आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः. हां, प्रारब्धाचे भोग, त्याच्या पुढे काय म्हणतात? काय म्हणला? प्रारब्धाचे भोगावे, त्याच्या पुढे काय म्हणतात? अपराधाचे टाकावे. अपराध होऊ देऊ नये, अपराधाचे टाकावे, कर्तव्याचे करावे,
प्रारब्धाचे भोगावे आणि अपराधाचे टाकावे. काय करायचं सांगितलं इथं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. प्रारब्धाचे भोगावे, अपराधाचे टाकावे, कर्तव्याचे कर्तावे. कर्तव्याचे करावे. करावे. कर्तव्य ती सगळं करायचंय. आता लहानपणी जर करावे, प्रारब्धाचे भोगावे का ते? ओम नमः शिवाय. कर्तव्याचे करावे, प्रारब्धाचे भोगावे का? हो, प्रारब्धाला आलेलं भोगावं. दुसरं काय ते? कर्तव्याचे करावे, भोगावे, प्रारब्धाचे भोगावे आणि अपराधाचे टाकावे. अपराध, दुष्कर्म म्हणजे अपराध. याची दक्षता घ्यावी, अपराधाचे टाकावे. असं जर आपण बोला. कर्तव्याचे करावे, अपराधाचे अपराधाचे टाकावे. नमस्कार, ऐकून घ्या. म्यूट करा म्हणजे येतं तुम्हाला. कर्तव्याचे करावे, प्रारब्धाचे भोगावे. प्रारब्ध आलं ते भोगावं. रडत बसू नये. रडत जरी बसलं तरी भोगायचे आणि हसत जरी भोगलं तरी सुद्धा भोगायचंच आहे. आलं का लक्षात? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काहीही वाटू जा, आपल्याला जगाचा विचार करायचाच नाही. आपण जग अन्नाला तसंच वागू देत नाही बघा जग. त्याच्यासाठी त्यांचा विचार करून सोडून द्यायचा. विचार करायचा नाही. आपण कुण्या मार्गाने चाललो ते आपल्याला माहिती आहे. अहो, आमच्या एका पाहुण्यामध्ये तिचे पती वारले बघा, पण ह्या क्षेत्रात असल्यामुळे ती कसलीच रडली नाही. तिला माहित आहे त्यांचे श्वास संपले आणि आपल्याला सुद्धा तिथंच जायचंय ना. मग म्हणतात, मी पण ऐकलंय ताई, तसं म्हणतात सगळ्यांनाच, तुम्हालाच म्हणून नाही. जी जास्त रडल तिला चांगलं म्हणतात. ही प्रपंचिक आहेत ही, ह्यांना माहीतच नाही ना काही. हो ना. ओम नमः शिवाय. बरोबर. जगाकडे लक्ष द्यायचं नाही. आपण काय करायला आपल्याला माहित आहे आणि आपल्याला आता इथून धूम ठोकायची. हळूहळू चालायचं नाही बरं का, धूम ठोकायची, पळायचंय बाहेर आता. कारण आता आधीच उशीर झाला आपल्याला आणि खूप दूरचा प्रवास आहे. ही जवळचा प्रवास नाही मोक्ष, खूप दूरचा प्रवास आहे. परंतु आपण आता एकदा गाडीत बसलोत बघा, मग त्या दिशेने आपले पावलं पडू लागलेले आहेत. मग आपण पोहोचणार हे नक्कीच आहे ना. उशिरा का होईना आपण पोहोचू ना. कुणी लवकर पोहोचल, कोणी उशिरा पोहोचल, पण आपण मोक्षापर्यंत पोहोचणार ही नक्की निश्चित ठरलं आता. कारण आपण ह्या गाडीमध्ये बसलोत. घराच्या बाहेर निघेपर्यंत अनिश्चित असतं कुठं जायचे. आता काशी खूप दूर आहे बघा, भारताचं टोकच आहे विश्वनाथाचं मंदिर आपल्याला. पण तरीसुद्धा आपण एकदा त्या दिशेनं घराच्या बाहेर निघालो मग पोहोचणार ही निश्चित आहे ना. म्हणून आता आपण इकडं आलो तर पोहोचणारच आहोत, दूर जरी असलं तरी. म्हणून जीवन जगत असताना सुद्धा काही लक्षात घ्यावं लागतं. तर ही व्याख्या मात्र लक्षात घ्यावी लागते. मंगलताई स्वामी काय लिहिलं, 3 औषधं काय लिहिले? ओम नमः शिवाय. हां हां
कर्तव्याचे करावे. हं. बरोबर लिहिलं. ओम नमः शिवाय. वंदन तुमच्या चरणाला. ही लक्षात ठेवूनच आपण चालायचं. हं? कर्तव्याचं करीत राहायचं, कर्तव्य सोडायचं नाही. आणि प्रारब्ध आलंय ते भोगीत राहायचं, रडत बसायचं नाही. आपल्याला आता बाहेर जायचे, धूम ठोकायची, आणि ह्याच रडत जर बसलो, ह्याचाच विचार करीत जर बसलो, तर म्हशीच्या शिंगातून उडी मारण्याचा विचार केल्यासारखा आहे. काहीच निरर्थक विचार येते. आणि हे विचार करणारे, असले विचार करणाऱ्या लोकाला मूर्ख म्हणलेले ह्या शास्त्रानं. म्हणून आपलं आपलं बघून आपलं आपलं पुढे चालायचं, अपराधाचं काहीच करायचं नाही. अपराध कशाला म्हणावं? जेव्हा आपलंच मन आपल्याला तुझं चुकलं म्हणतं बघा. आपलंच मन म्हणतं, तिथं दुसरं कोणी म्हणत नाही. आपलंच मन आपल्याला त्रास देतं, तेव्हा तिथं अपराध झालेला असतो. मग ह्या अपराधाचं टाकून द्यायचं, आपल्याला कर्तव्याचं करायचंय, आणि प्रारब्धाचं जे आलंय ते भोगायचे. आणि हे असा करत करत, प्रवास करत करत आपल्याला आपल्या मोक्षापर्यंत, आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचायचंय. म्हणजेच 84 लक्ष योनीतील दुःखे आपले संपणार आहेत. शिष्याच्या मनात ही ऐकून अत्यंत भय उत्पन्न झालं. त्याला भीती उत्पन्न झाली. ही सगळं बघून त्यानं विचार केला, आणि आता ह्या असल्या दुःखाचा कोणत्या रीतीने परिहार होईल? सगळीकडे लक्ष दिलेलं आहे त्यानं. कुत्र्याला किती त्रास आहे, मांजराला किती त्रास आहे, रस्त्याने चालणाऱ्या प्राण्याला किती त्रास आहे, सापासारख्या प्राण्याला किती त्रास आहे, बाहेर निघाल तर मुंगसाचा त्रास आहे, उंदराला मांजरीचा त्रास आहे. म्हणजे ही सगळं त्यानं बघितलं, आणि त्याला वाटू लागलं, त्यानं विचार केला डोक्यामध्ये सारखा. आता त्याला भीती उत्पन्न झाली. तो भेदरलंय आता मी काय करू, कुठं जाऊ आणि कसं करू? आता त्याला तीव्र इच्छा उत्पन्न झाली. आता मी कसंही करून मला ह्याच्या बाहेर पडायचंय म्हणून अत्यंत भय उत्पन्न झालं. आणि ह्या असल्या दुःखाचा कोणत्या रीतीने परिहार होईल अशी त्यास काळजी वाटू लागली. आणि आता त्याला काहीच दिसेना गेलं बघा इथलं. आता त्याला तीव्र इच्छा झाली. तीव्र इच्छा कशी हो? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मी जाऊ कधी ओम नमः शिवाय. हो. आणि आत्मानंदाची प्राप्ती. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून म्हणजेच मोक्ष आहे. आणि हा मोक्ष प्राप्त करण्यासाठी तीव्र इच्छा झाली. तर ह्याला दृष्टांत कोणता दिलेला आहे? तीव्र इच्छा. तीव्र इच्छा म्हणजे कशी इच्छा? मी सांगू का? हो, बोला. ओम नमः शिवाय. थांबा. ओम नमः शिवाय. मग येत आहे, थांबा, सांगायला बेलो येत आहे. सांगा पुन्हा सांगा तुम्ही. ओम नमः शिवाय. तीव्र इच्छा म्हणजे पाण्याशिवाय जसा मासा तडफड करतो आणि पाण्यात जाण्याची त्याची तीव्र इच्छा असते, तशी आपल्याला या जन्म मरणातून मुक्त होण्याची इच्छा पाहिजे. मोक्ष प्राप्त करून घेण्याची इच्छा. तशी इच्छा झालं तरच मोक्ष प्राप्त होतो, नाही तर नाही. ओम नमः शिवाय. बोला मंगेताई, सांगा दृष्टांत कोणता सांगायचा? आता दुसरा दृष्टांत सांगतो. घराला आग लागली, त्यावेळेला बाहेर पडताना कोणत्याही गोष्टीचा न विचार करता एकदम बाहेर पडायचं. तीव्रतेनं बाहेर पडतो, त्याला तीव्र इच्छा. मग आता तिथं घराला आग लागली. ओम नमः शिवाय. म्यूट करा. आपल्याला बाहेर पडायचे. मग तिथं आपण सोना, कपडा किंवा घरामध्ये पैसा जी आहे त्याचा आपण विचार करत नाही. मग इथं कशाचा विचार करायचा नाही? आता आपल्याला पण कशाचा विचार न करता बाहेर पडायचे आपल्याला. तो दृष्टांत आहे. सिद्धांत कोणता आहे त्याचा? सांगा, आलं का लक्षात? हा, बाहेर पडायचे.
84 लक्ष नेहमीच्या या फेऱ्यातून बाहेर पडायचंय. मग अहंता ममता सुद्धा त्याग झाल्याशिवाय बंधन तुटत नाही, आपण बाहेर पडू शकत नाही. तर अहंता म्हणजे काय? ओम नमः शिवाय. स्वतःच्या देहावर प्रेम करणं म्हणजे अहंता, आणि ममता म्हणजे दुसऱ्याच्या मुलं बाळ द्रव्य यांच्यावर प्रेम करणे म्हणजे ममता. देहादिक जे आहेत. ओम नमः शिवाय सांगा मुद्रिकाताई महाजन, बोला. ममता म्हणजे काय? म्यूट उघडले तुम्ही. म्हणजे ममता. हा, दुसऱ्याच्या म्हणजे कुणाच्या? दुसऱ्यावर, गावातल्या लोकांवर. दुसऱ्यावर कोणावर? मुलावर, बाळावर. हा, देहादिक संबंधित, देहाचे जे संबंधित आहेत त्याजवळ मुलं बाळ नातेवाईक जे आहेत त्याच्यावर, आणि धनावर. धन सोडून जमत नाही, धनावर सुद्धा प्रेम करणे म्हणजे. हो हो. अहंता म्हणजे देहावर असलेल्या प्रेमाला अहंता म्हणतात, आणि ममता म्हणजे काय, तर स्वतःच्या देहादिकाच्या संबंधावर प्रेम करतात, जसे धन, संपत्ती, मुलगा, घर, त्याला ममता म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वंदन चरणाला सुरेखा तुझ्या. अहंता म्हणजे स्वतःच्या देहावर प्रेम करणं, आणि ममता म्हणजे देहादिक आपले नातेवाईक आणि धन. धन पण सोडायचं नाही, देहादिक आणि धन. धनावर सुद्धा प्रेम असतं बघा. किती प्रेम असतं हो धनावर. धनासाठी तर सगळे पळायलेले आहेत. किती जरी धन प्राप्त झालं तरी पूर्ण बाद झालं वाटतच नाही. एका माणसानं पैसे कमवून कमवून खूप पैसे कमवत सुटला तो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता पळायचा. कमाई पण भरपूर होती. 1 बंगला बांधला, 2 बंगला बांधले, 3 बंगले बांधले, शेती घेतली, भरपूर कमवून ठेवलं. आणि सद्गुरूने त्याला सांगितलं, आता बाद झालं की, भरपूर झालं, मरेपर्यंत तुला पुरतंही. आता तू सत्मार्गाला लाग. तू आता इकडं ये, भजन पूजन कर, ईश्वराला ओळख. आधी आपल्याला ईश्वराला ओळखावं लागतं, आणि पुन्हा आत्मस्वरूपाकडे आपण येतो. जे देवालाच मानित नाहीत त्याला मंदिरात देव आहे म्हणून आधी सांगावं लागतं. आणि त्याला तसंच सद्गुरू माऊलीनं सांगितलेलं आहे. आता बस झालं, तुझ्या 3 पिढ्याला पुरल एवढं तुझ्याकडं धन झालेलं आहे. तो म्हणतो 4थी पिढी काय खाईल माझी. अशा प्रकारे हा हाव करून आपल्याला देहावर आसक्ती आणि धनावर सुद्धा आसक्ती असते ती. म्हणून धन सोडायचं नाही आणि ध्येय पण सोडायचं नाही. ध्येयाधिक लोक दुसरं जर दूरचं जर गेलं जग सोडून तर आपल्याला दुःख होत नाही. आपलं जवळचं नातेवाईक गेलं तरच दुःख होतं. ह्याच्यावरच आपण प्रेम करतो, आणि हीच ममता आहे. म्हणून अशा काळजी उत्पन्न झालेली आहे त्या आता शिष्याला. आता त्याला काय करून काय नाही असं तीव्र इच्छा झाली. एकाएकीच त्याला मधून स्मरण होऊ लागलं, मी काय करावं लागेल आता ह्याच्यातून मुक्त होण्यासाठी. म्हणून सद्गुरूला शरण जाऊन जन्म मरणादी दुःखापासून निवृत्त होण्यासंबंधाने प्रश्न त्याने त्यास विचारले. सद्गुरू हुडकीत गेला तो सद्गुरूला, आणि सद्गुरूला त्याने ह्याच्यातून दुःखातून ह्या मुक्त होण्याचे प्रश्न तो सद्गुरूला विचारू लागलेला आहे. त्या प्रकाराने दुसऱ्या चौपाईत कर्मवंश निरूपण केलेले आहे. आता ह्या शिष्याने सद्गुरूला कोणते कोणते प्रश्न विचारले ते आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. ओम नमः शिवाय. ह्याच्यावर पद लिहिलेलं आहे म्हणू का? हो, ह्याच्यावरच हो हो, अज्ञानावरच आहे. हे अज्ञानी जीवा. ओम नमः शिवाय म्हणू का? हो हो. हे अज्ञानी जीवा,
किती सांगू रे तुला पुन्हा पुन्हा, जन्म मरणाचे फेरे काढे घेतो पुन्हा पुन्हा. डोळे असून आंधळ्याप्रमाणे वागून अज्ञानाच्या दुर्दैवाने ज्ञानाचा दरवाजा दिसेना तुला. तू फिरशी पुन्हा पुन्हा, तू फिरशी पुन्हा पुन्हा. माया मोह या भवपाशात पडोनी, माया मोह या भवपाशात पडोनी स्व आत्म सुखामुकला हे अज्ञानी जीवा. तू फिरशी पुन्हा पुन्हा. परवश होऊन थकून जन्म घेऊन तिन्ही अवस्थेत महायातना भोगतो तू का रे पुन्हा पुन्हा. हे अज्ञानी जीवा, तिन्ही अवस्थेत महायातना भोगतो तू का रे पुन्हा पुन्हा. हे अज्ञानी जीवा. यमराजाची शिक्षा ऐकून, यमराजाची शिक्षा ऐकून भय उत्पन्न झाले माझ्या मनात. यमराजाची शिक्षा ऐकून भय उत्पन्न झाले माझ्या मनात. रडू येई पुन्हा पुन्हा. हे अज्ञानी जीवा. अनेक जन्मात निष्काम केलेल्या, अनेक जन्मात निष्काम केलेल्या शुभ कर्माच्या समुदाय फलाने, अनेक जन्मात निष्काम केलेल्या शुभकर्माच्या समुदाय फलाने ब्रह्मनिष्ठ स्तोत्रीय दयाळू सद्गुरु आप्पाजीच्या रूपाने भेटले मला. त्यांच्या चरणी शरण जाऊन जन्म मरणाची निवृत्ती होऊन मोक्षपदाशी न्यावे मला. ही विनंती त्यांच्या चरणी करते मी पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा. ओम नमः शिवाय. काय वंदन, वंदन चरणाला श्री काय ओम नमः शिवाय. तुझ्या चरणी वंदन. तुमच्या चरणाला वंदन. त्या एवढ्या श्लोकवरच केलेलं आहे. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. नमः शिवाय. तुमच्या अभंगपणा शरण आलो देवा साराच्या बेने, कैलासी ते केले दावा माझ. ओम नमः शिवाय. मधून मधून म्हणायचे प्रमाण, 2 वळीचे 2 वळीचे, जास्त मोठं नाही पण 2 वळीचं 3 वळीचं म्हणायचं, जे ह्याला जे लागू पडते ती प्रमाण, म्हणजे त्याच्यातूनच बोध होतो अजून जास्तीचा. सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व साधू संतांना समर्पित करून माझ्या वाणीतून जे अयोग्य शब्द गेले ते माझ्या वाणीचा दोष, योग्य गेले ते माझ्या गुरुमाऊलीचं झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ओम नमः शिवाय. 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 मया कृतं सर्व जपफलं श्री सद्गुरु मन्मथ स्वामी प्रीत्यर्थं समर्पयामि. ओम नमः शिवाय. ओम नमः